प्रत्येक आईला वाटतं माझ्या मुलाचा संसार टिकावा, सुखी असावा, म्हणून त्यांच्या मनातलं दुःख मनातच ठेवतात. कोणालाही एक शब्दाने बोलत नाही, परंतु एकट्या असल्यावर मात्र रडत असतात. त्यांना भीती वाटते की आपण घरातल्या सुनबाईला एक शब्द जर बोललो तर सुनबाई वाद करेल आणि वादाचा परिणाम मुलाला भोगावा लागेल. त्यामुळं कितीतरी स्त्रिया म्हणजे सासूबाई आज शांत झालेल्या आहेत. कायमच्याच त्यांनी तोंड बंद करून घेतलं आहे. घरात तर ते दिसतात, पण त्यांचा आवाज निघत नाही आहे. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी मुलगा त्रस्त झालेला आहे, परंतु तरीही आवाज निघत नाही. कारण सुनबाईचा पॉवर जबरदस्त आहे सध्याच्या काळात. आणि हो, प्रत्येक सासूला वाटतं की आपल्या मुलाचा संसार हा शेवटपर्यंत असावा, नातवंड असावेत आणि सगळ्या गोष्टी आनंदात असावा. म्हणून त्या कितीतरी दुःख, इतकं भयानक दुःख असतं त्या मनात ठेवतात. कधी कोणाला बोलत नाही, परंतु एकट्या मात्र रडत असतात. याची जाणीव फक्त त्या मुलाला आणि त्याच्या नवऱ्याला होत असते. पण तेही शांतच असतात, कारण सून हा जबरदस्त प्राणी आहे, जो कोणाच्याच आत्तापर्यंत हातात आलेला नाही. त्याचा लगाम हा कोणाकडेच नाही आहे. ज्यावेळेस सून प्राणी हा सुटतो, त्यावेळेस हा प्रत्येकालाच घेऊन जात असतो. कितीतरी ठिकाणी सुनाने नवऱ्याला बंद करून जेलमध्ये बंद केलं आहे, सासू सासऱ्यांना बंद केलं आहे. त्यामुळं बऱ्याच सासूंच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे की सून कोणतं पाऊल उचलेल, कोणती केस करेल किंवा मग मुलाला सोडून निघून जाईल. यामुळं कितीतरी सासूबाईला खूप टेन्शन आहे, खूप दुःख आहे, परंतु त्या मनातच घेतात, मनातच ठेवतात, बोलून दाखवत नाही. त्यामुळं सुनेने समजून घ्यायला हवं. कितीतरी ठिकाणी सासूबाई स्वतःचं तोंड झोडून घेतात रपारप, पण आवाज काढत नाही. आणि अशा वेळेस सुनबाई गारातल्या गारात हसत असते. त्या सुनबाईला सांगतो, तुमची ही वेळ तीच येणार, जी वेळ तुम्ही आज तुमच्या सासूवर आणली. कदाचित तुमच्या आईवर पण तीच वेळ असणार.